नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BEd सेकंड इयर कोर्स क्रमांक 209 म्हणजेच अंडरस्टँडिंग ऑफ सेल यामधील प्रॅक्टिकल नंबर 1 सॉट ॲनालिसिस म्हणजेच शत्रुसंघ विश्लेषण याचा आपल्याला सैद्धांतिक उद्बोधन या ठिकाणी मी तुम्हाला आज करणार आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आता आपल्याला नेमकं सॉट ॲनालिसिस हे काय आहे किंवा शत्रुसंघ विश्लेषण कशाला म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे. ही एक काय आहे तर एक व्यवस्थापन शास्त्रातील एक संधी आहे. तर पहा, आपल्याला माहित आहे व्यवस्थापन क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला सिद्ध करून दाखवावं लागते आणि एखादी गोष्ट त्याला सिद्ध करायची असेल तर आपल्या क्षमता उणीवा त्याला माहीत असतील तर तो जास्तीत जास्त प्रभाव त्या संबंधित ठिकाणी दाखवू शकतो. आपल्याला माहित आहे की पहा, एखाद्या व्यक्तीने जर आपले कौतुक केले तर ते व्यक्तीला फार आवडते. शक्यतो आपले स्वतःचे कोणी कौतुक केले तर व्यक्तीला काहीतरी कार्य करायला प्रेरणा मिळते आणि एखाद्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीने त्याचे दोष आणि उणीवा जर दाखवल्या तर त्याला फार राग येतो. मग एखाद्या वेळेस दोष आणि उणीवा दाखवल्यानंतर एखाद्याला जर राग आला तर या रागामुळे त्याचं व्यक्तिगत, सामाजिक तसेच पैसा, वेळ, श्रम यांची सुद्धा हानी होते. म्हणून अशी हानी टाळण्यासाठी स्वतः विश्लेषणाचे मानसशास्त्रीय तंत्र म्हणजे सॉट ॲनालिसिस किंवा विश्लेषणाचे शत्रुसंघ तंत्र त्याला म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण 21व्या शतकात जगत आहोत आणि आजूबाजूच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी करायची असेल आणि अशा नोकरीच्या संधी आपल्याला जर येत असतील तर आपल्याला आपल्या ज्या क्षमता आहेत ह्या क्षमता आपल्याला सिद्ध कराव्या लागतात. आणि प्रत्येक वेळेस सर्व ठिकाणी तुमच्या मनासारखंच होईल असं नाही. आपल्याला ह्या आपल्या क्षमता, आपल्या उणीवा ह्या आपल्याला माहिती असायला हव्या आणि ज्या वेळेस आपल्याला आपल्या क्षमता माहिती असतात त्यावेळेस आपण अतिशय प्रभावीरित्या काम करतो आणि ज्या उणीवा आपल्याकडे आहे ह्या उणीवा आपण भविष्य काळामध्ये कमी करतो. आणि आपल्याला माहित आहे पहा की ज्या वेळेस आपल्याला सिद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेस व्यक्तीने स्वतःचं विश्लेषण त्याला करता आलं पाहिजे. मग हे स्वतःचं विश्लेषण नेमकं काय आहे? शत्रुसंघ म्हणजे काय आहे? ते म्हणजे शक्तिस्थळ आहे, शक्तिस्थान आहे, त्रू म्हणजे त्रुटी आहे, स म्हणजे संधी आहे आणि धो म्हणजे धोके आहे. याला शत्रुसंघ विश्लेषण असं म्हटलेलं आहे. आता पहा, स्ट्रेंथ. यामधील आपण या सॉट ॲनालिसिस मधील पहिलं पाहणार आहोत स्ट्रेंथ. यस फॉर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय? शक्तिस्थान. मग एक विद्यार्थी म्हणून किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर काम करत असाल तर आपली शक्तिस्थानं आपल्याला ओळखता आली पाहिजे. नो थायसेल्फ असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला जाणून घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनात नेमकं काय चालू आहे ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करा. कधी कधी असं होतं पहा, आपला जो काही स्वतःचा स्वभाव आहे, आपले जे गुण आहेत, आपले जे दोष आहेत, आपले जे काही पात्रता आहे, आपल्या आवडीनिवडी नेमकं कोणकोणत्या आहेत, तर या सर्व गोष्टींचं काटेकोरपणे आपण व्यक्तिगत पातळीवर निरीक्षण करणं आवश्यक आहे. मग माझे स्ट्रेंथ्स काय आहे, माझे शक्तिस्थान नेमकं काय आहे? जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला चांगल्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अंतर्मनात डोकवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्या व्यक्तीला त्याचा स्वभाव, त्या स्वभावाचे गुण आणि त्या स्वभावात असणारे जे काही दोष आहेत याविषयी माहिती मिळते. पहा, हा जो समाज आहे हा समाज आपण कसे राहतो, आपण कसे बोलतो किंवा आपला जो काही ॲपिअरन्स आहे, आपण कसे दिसतो आणि याही व्यतिरिक्त आपण कसा विचार करतो आणि कोणत्या पद्धतीने
कशा प्रकारचा पोशाख आपण करतो या सर्व बाबींकडे आपण स्वतः लक्ष द्यायला हवे. कारण या समाज तुम्हाला पाहत असतो आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही चांगले जर राहत असाल, चांगले जर बोलत असाल, चांगले दिसत असाल आणि चांगले विचार करत असाल आणि त्याबरोबर चांगला पोशाख तुम्ही जर करत असाल तर निश्चितच तुमचे काय आहे ते तुमचे शक्तिस्थान आहे. मग हे सर्व वरवरचं दिसणं महत्वाचं नाही, तर आपले जे स्ट्रेंथ्स आहेत या स्ट्रेंथ्स काय असायला हवेत पहा. आपलं शारीरिक आरोग्य उत्तम असायला हवं, मानसिक संतुलन आपल्याकडे साधता आलं पाहिजे, बुद्धिमत्ता आहे, भाषिक अभिवृत्ती आहे, सर्जनशील विचार आहेत आणि सामाजिक समायोजन आहे. या सर्व गोष्टींबरोबरच आपल्याकडे उत्तम संवाद कौशल्य असल्यास ही सर्व तुमचे काय शक्तिस्थानातून समजणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे, तुम्ही शरीराने अतिशय दृढ आहात, तुम्ही अतिशय मेंटली स्टेबल आहात, तुमची इंटेलिजन्स अतिशय चांगली आहे, भाषेवरती तुमचं प्रभुत्व आहे आणि तुम्हाला इतरांपेक्षा चांगल्या प्रकारचे सर्जनशील विचार करता येतात आणि ज्या समाजामध्ये तुम्ही राहता त्या समाजामध्ये उत्तम समायोजन तुम्हाला साधता येतं. सर्व लोकांशी तुम्ही चांगल्या प्रकारे संवाद करू शकता. तर हे सर्व काय आहे, एखाद्या व्यक्तीचे असणारे स्ट्रेंथ्स किंवा त्याला आपण म्हणतो शक्तिस्थान. मग आपल्या स्ट्रेंथ्स अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित होण्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तर सतत प्रयत्न करावा. कशासाठी पहा, जे जे तुम्हाला नवीन शिकता येईल, जे काही नवीन तंत्रज्ञान आहे हे सर्व तुम्हाला अवगत करता यायला पाहिजे, त्यावर तुमची कमांड असायला हवी. म्हणजेच काय आहे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील असा, नवीन ज्ञान तुम्ही अवगत करा, तसंच सतत सराव करावा. मग कोणत्या गोष्टींचा सराव करावा, तर तुमच्यामध्ये जे चांगले गुण आहेत, जे काही कौशल्य आहेत, हे सर्व पुन्हा प्राप्ती होण्यासाठी. पहा, आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत आणि आपलं काही कौशल्य आपल्याला जर मिळवायचे असेल तर आपल्याला त्यांचा सराव करणं गरजेचं आहे. का? कारण तुमचे शक्तिस्थान तुम्ही अतिशय मजबूत बनवू इच्छिता. याबरोबरच तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, तर ते आहे सकारात्मक दृष्टिकोन. पहा, एखादा व्यक्ती जर अतिशय पॉझिटिव्ह असेल, त्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असेल, तर हा व्यक्ती चांगल्या गोष्टी पाहतो, चांगल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या कृती सुद्धा करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजेच आपण नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याकडे असायला हवा. नंतर चौथा आहे संकोच टाळ. म्हणजेच काय आहे की कधी कधी पहा, आपल्या मनामध्ये अतिशय संकोच असतो. मला एखादी गोष्ट येत नसेल, मला प्रभावी बोलता येत नसेल, मला एखादी भाषा येत नसेल, लोकांशी मला संवाद कसा करावा याचं जर ज्ञान नसेल, तर ज्या काही गोष्टी तुम्हाला संकोच वाटतो हा संकोच तुम्ही टाळायचा आहे. का? तर आपल्याला आपले जे काही दोष आहेत, उणिवा आहेत, हे आपल्याला कमी करायचे आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केला तर मित्रांनो, मला असं वाटतंय की तुमचे शक्तिस्थान तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखता येतील. दुसरं, आपण आपल्या व्यक्तिगत पातळीवरती डब्ल्यू म्हणजे काय, विकनेसेस, म्हणजे माझ्या मर्यादा किंवा माझ्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. त्या कशा, तर प्रत्येकात शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक दुर्बलता असते. ह्या जगामध्ये कोणताही व्यक्ती हा परिपूर्ण नाही, बरोबर. परंतु निसर्गाने आपल्याला जे काही शरीर दिलेलं आहे, जी मानसिकता दिलेली आहे, जी बुद्धी दिलेली आहे, किंवा ज्या समाजामध्ये आपण राहतो त्याबरोबर आपल्याला कसं वागायचं आहे, आणि या आपल्याला जर समजा काही मर्यादा असतील तर विद्यार्थी मित्रांनो, त्या मर्यादा ओळखून आपण त्यावर मात करायची आहे. मग शारीरिक मर्यादेमध्ये काय होतं पहा, हा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा जे शिकणारे आहेत किंवा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की शारीरिक मर्यादा म्हणजे नेमकं काय आहे. पहा, उंची आहे,
व्यंग आहे, आजार आहे, अशा मर्यादा जर तुमच्यामध्ये जर असतील तर त्यासाठी आपण नियमित व्यायाम, समतोल आहार त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला जर चांगलं शरीर आहे, शरीरामध्ये कोणतेही जर व्यंग नसेल तरी आपण काही करू शकत नाही. परंतु काही असे विद्यार्थी असतात, असे मुलं असतात, असे लोक असतात की त्यांनी त्यांच्या व्यंगावर मात केलेली आहे. मग त्या व्यंगावर मात करून त्यांच्या जीवनामध्ये जे येणारं यश आहे त्या यशाच्या साठी शारीरिक मर्यादा त्यांनी बाजूला ठेवली आहे. म्हणून आपल्याकडे कधीही उंची, व्यंग, आजार जर ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर कधीही त्या विकनेसेस मानायच्या नाहीत. त्यावर प्रयत्न करायचा आहे. त्यावर आपण चांगल्या प्रकारे जर मेहनत घेतली तर ह्या मर्यादा सुद्धा आपल्या निघून जातात. दुसरी मर्यादा आहे मानसिक मर्यादा. तर कधी कधी पहा यात बुद्धिमत्ता असते, कमी आकलन शक्ती असते, कधी कधी विचार करण्याची तुमची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता ह्या सर्व कमी असतात. आणि मग यामुळे होतं काय, संबंधित व्यक्तीमध्ये आत्मविश्वास जो आहे हा आत्मविश्वास निर्माण होत नाही. मग तो सतत गैरसमजामध्ये असतो. त्याचा जो स्वभाव आहे हा संकुचित होत जातो. त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी चिकाटी किंवा जिद्दीचा अभाव त्याकडे आपल्याला दिसून येतो. मग या मानसिक मर्यादा ज्या आहेत त्या मानसिक मर्यादामध्ये आळस, मग हा आळस सुद्धा एक मानसिक मर्यादा आहे. म्हणून झटकून टाका जीवा दुबळेपणा मनाचा हा मंत्र आपण आपल्या ध्यानामध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मग तिसरी जी मर्यादा आहे ती म्हणजे सामाजिक मर्यादा. मग सामाजिक मर्यादा काय आहे की आपल्यापैकी बरेचसे असे विद्यार्थी असतात की त्यांना चार चौघांमध्ये मिसळता येत नाही, त्यांना संयोजन करता येत नाही, लोकांबरोबर संवाद साधता त्यांना येत नाही आणि अशांना मार्गदर्शन करताना अडचणी येतात. आणि कधी कधी आपले जे सहकारी आहेत ह्या सहकार्यांकडून जर त्यांना सन्मानयुक्त वागणूक जर मिळाली नसेल तर हे लोक जास्तीत जास्त समाजामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणून आपण ह्या सर्व जर आपल्यामध्ये मर्यादा असतील तर आपण सर्वांशी प्रेमाने बोललं पाहिजे, सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे, सर्वांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करून इतरांपुढे आपण मैत्रीचा हात पुढे करायला हवा. जरी पहा मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की जरी तुमच्यामध्ये ह्या सर्व मर्यादा असतील, विकनेसेस असतील तरी सुद्धा त्यावर मात करण्याची क्षमता आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. पुढचा आहे ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, म्हणजे संधी. मग जीवनात जर तुम्हाला पुढे जायचं आहे, मग पुढे जात असताना आपल्या जीवनामध्ये पहा निर्णय घेण्याची वेळ येत असते. मग संधीची कधीही वाट पाहिजे नाही, तर संधी निर्माण करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुम्ही ज्या विषयामध्ये तुम्ही पारंगत आहात, ज्या गोष्टींचं तुम्हाला जास्त ज्ञान आहे, कौशल्य आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही उपयोग करा आणि मग तुमच्या कलेनुसार, तुमच्या अभिरुचीनुसार, तुमच्या कौशल्यानुसार तुम्हाला समाजामध्ये चांगल्या ठिकाणी चांगल्या गोष्टी करण्याची संधी मिळते. मात्र या संधीचा तुम्हाला उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि मग संधी कशी निर्माण होते, संधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपले जे सहकारी असतात किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोक आहेत यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. मग आज लोक सतत म्हणतात की नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत, पण त्या नोकऱ्यांसाठी लायक व्यक्ती जो आहे तो मिळत नाही. साधं ग्रॅज्युएशन आहे, पण ग्रॅज्युएशनच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय स्किल आहे? तुमच्याकडे इंग्रजीचं ज्ञान आहे का, संवाद कौशल्य आहे का, मार्केटिंग स्किल आहे का, लोकांमध्ये जाऊन काम करण्याची क्षमता आहे का, अहोरात्र कष्ट घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? तुम्हाला लोकांमध्ये चांगल्या प्रकारचा संवाद साधून आत्मीयता निर्माण करून
तुम्हाला एक विशिष्ट जागा त्या समाजामध्ये मिळवावी लागते. म्हणून संधी ही अनेक प्रकारे मिळत असते. त्या संधीचा फायदा आपण घेणं अतिशय गरजेचं आहे. नंतर पहा, नंतर थ्रेट्स येत असतात. थ्रेट्स म्हणजे काय आहे? धोके. मग जर आपण ठराविक पद्धतीने काही प्रगती जर केली तर प्रगती करत असताना आपल्या जीवनामध्ये परिस्थितीजन्य धोके असू शकतात. मग आपलं जे मन आहे हे मन अतिशय संवेदनशील असतं. परंतु ते मन जरी संवेदनशील असलं तरी सुद्धा तुम्हाला ह्या व्यावहारिक जगामध्ये राहण्यासाठी तुमच्या व्यवसायामध्ये जे काही धोके आहेत त्या धोक्यांपासून तुम्हाला सावध राहायला हवं. कोणकोणते धोके मला निर्माण होऊ शकतात याचा तुम्हाला विचार करावा लागतो. उदाहरणार्थ समजा तुम्ही इंग्रजीचे शिक्षक आहात. मग तुम्हाला वाटतंय की तुमची इंग्रजी अतिशय चांगली आहे आणि मग तुमच्या नोकरीला कुणीही आता कोणत्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी नाही आणि तुमचं भविष्य अतिशय सुरक्षित आहे. परंतु जर आज आपण विचार केला, तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या मराठी शाळेमध्ये नोकरीला आहात, एखाद्या हायस्कूलमध्ये तुम्ही नोकरीला आहात, तर जर आजूबाजूला इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा वाढलेल्या आहेत तर इंग्रजी शाळांमध्ये किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात त्यांच्यासारखं स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काही काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. उद्या परवा जर माझी नोकरी गेली तर माझ्याकडे अशी कोणती गोष्ट आहे त्या गोष्टीच्या आधारे मी पुन्हा एकदा माझं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व मी निर्माण करू शकतो. भविष्यामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे, बाजारीकरण येत आहे. तर हे सर्व काय एका इंग्रजी शिक्षकाला असणारे भविष्यातील धोके उदाहरणादाखल आपण या ठिकाणी ते घेतलेलं आहे. म्हणून आपण आपल्या आवडीचं शिक्षण क्षेत्र, नोकरीची मुलाखत देताना व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासात अनेक टप्प्यावर आपल्याला या शत्रुसुंद म्हणजे शक्तिस्थळे, त्रुटी, संधी आणि धोके याच्याद्वारे आपल्याला व्यक्तीतील स्पर्धात्मक वर्तणूक याचे मोजमाप करता येते. त्यामधून त्याची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता आपल्याला ठरवता येते. आणि कधी कधी आपल्याला माहित आहे की भविष्यवेधक ही एक भविष्यवेधक वस्तुनिष्ठ क्षमता आहे जी आपले सामर्थ्य वाढवते आणि आपल्या कमतरता आणि दुर्बलता दूर करते. म्हणजेच कोणती गोष्ट आहे ती आहे SWOT ॲनालिसिस, SWOT. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्ही सुद्धा तुमच्या व्यक्तिगत पातळीवर एक विद्यार्थी म्हणून माझ्यामध्ये काय चांगलं आहे, माझ्या कमतरता नेमकं कोणकोणत्या आहेत, मला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते, संधी मिळू शकते आणि ती मिळाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये कोणते धोके येऊ शकतात, ह्या सर्वांचा विचार करणं म्हणजेच काय आहे तर ते आहे शत्रुसुंद विश्लेषण म्हणजेच SWOT ॲनालिसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला SWOT ॲनालिसिस याविषयी समजलेलं असणारच. धन्यवाद. पुन्हा काही अडचणी तुम्हाला जर आल्या, काही उत्तम मार्गदर्शन हवं असेल तर माझा ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.